फडणवीस म्हणाले, मिसिंग लिंकवर राजकारण नको, मात्र स्वतःच्या अंगाशी आलं की ते राजकारण म्हणतात. राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका. सुसंस्कृत राज्याचे मुख्यमंत्री विधानसभेत बघून घेईन म्हणतात, ही कुठली भाषा? राज ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका. पिंपरी चिंचवडच्या मोर्शीत इमारत कोसळली, 9 जणांची सुखरूप सुटका तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती. 7 जण अजूनही ढिगाऱ्याखाली. घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू. एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीमुळे आमचं मन दुखावलं. शरद पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत. संजय राऊतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण. मिसिंग लिंकवरून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेवरून राऊतांचा हल्लाबोल. वैफल्य, अहंकार आणि माज हे सर्व एका क्षणात उतरेल. महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज म्हणत लगावला टोला. विधान भवन परिसरात रविकांत तुपकरांच्या कार्यकर्त्यांचं झाडावर चढून अनोखं आंदोलन. शर्थीच्या प्रयत्नानंतर झाडावर चढलेल्या आंदोलकांना खाली उतरवण्यात यश. शिक्षक संघटनांच्या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात. कोल्हापूर आणि नागपुरात शिक्षकांच्या सामूहिक आंदोलनाला सुरुवात. अशैक्षणिक कामांना शिक्षकांचा विरोध. नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मिसिंग लिंकवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. मिसिंग लिंक बाबत बोलल्यानंतर महाराष्ट्राचा अपमान कसा झाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इतके दिवस मोबाईलवरून राजकारण करणाऱ्यांनाच आता त्याचे परिणाम भोगावे लागत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तर विधानसभेत बोलताना हिंदीत भाषण कशासाठी केलं असा सवालही त्यांनी फडणवीसांना विचारलाय. बघून घेऊ म्हणणारे तुम्ही मुख्यमंत्री आहात ना, असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांचं फडणवीसांचं भाषण विधानसभेमधलं ते काय, ते कुठला मिसिंग लिंक वरती म्हणे ते काय कोसळला, खांब कोसळला आणि पाणी सगळीकडनं येतंय, त्याचं म्हणे राजकारण करू नका. अरे वा, त्याच्यावर बोललं की राजकारण. मग इतकी वर्ष आपण काय करत होतात? दुसऱ्यांच्या सरकार जेव्हा होती दुसऱ्यांची, त्यावेळेला तुम्ही काय करत होतात? त्यावेळेला जी आंदोलनं झाली ते राजकारण नव्हतं. स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण असं कसं होईल? एक वेळ मला बोला, पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत? पण ते काय सगळं घेऊन जायचं म्हणजे ते वरपासून खालपर्यंत आता काय सवय लागली आहे? केंद्र सरकारच्या कुठच्या गोष्टींबद्दल बोललं, आता केंद्र सरकारची कामं येते, त्याच्यात देशाचा काय संबंध? आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर ह्याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे, काय झालंय ते? इतके दिवस जे मोबाईल फोनवरनं विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल, वाटेल ते बोल, हे जे सगळे त्यांच्या ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना, ते आता अंगलट आलंय. आता ह्यांच्या दामदुपटीने ह्यांच्या अंगावरती येत आहे. दरम्यान आता आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. कनेक्टिंग लिंकच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावलेले आहेत. याच मुद्द्यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केलाय. वैफल्य, अहंकार, माज हे सर्व काही क्षणात उतरेल अशी टीका राऊतांनी सरकारवर केली आहे. तसेच महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे असंही राऊतांनी ट्विट करत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलेला आहे. म्हणे महाराष्ट्र बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही. महाराष्ट्राच्या बदनामीचं सगळ्यात मोठं षडयंत्र जर कोणी रचलं असेल तर ते अमित शहाने रचलं, नरेंद्र मोदींनी रचलं आणि खान तशी माती त्याच्या खाली देवेंद्र फडणवीस. काय बदनामी केली महाराष्ट्रात? सत्य बोलणं ही बदनामी आहे का महाराष्ट्राची? आपण विरोधी पक्षनेते असताना किती बेफाम आरोप करत होतात करोना काळापासून सर्व विषयांवर. ते जरा तुम्ही एकदा ऐकून पहा. महाराष्ट्राला एका संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे. संस्कारी. सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे आणि त्या आधीच्या मुख्यमंत्र्यांचे संस्कार काय आहे हे गेले 4 वर्ष महाराष्ट्रानं अनुभवलं आहे. तुम्ही जनतेला कुत्रा म्हणताय, जनतेला भाडेके तट्टू म्हणताय. याच कुत्र्यांना हाडं टाकून तुम्ही मतं घेतलीत का? आणि या जे भाडेके तट्टू आहेत, या भाडेके तट्टूंना विकत घेऊन तुम्ही सत्तेवर आलात का? देवेंद्र फडणवीस हे एखाद्या सुलतानासारखे वागत आहे. सुलतान, मोगल काळातले सुलतान असे वागत आणि सुलतानाच्या विरुद्ध कोणी जनतेनं आवाज उठवला की त्याला ते कठोर शिक्षा द्यायची. देवेंद्र फडणवीस. करूया. शिक्षकांना लावण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामाच्या विरोधामध्ये शिक्षकांनी आज सामुदायिक रजा आंदोलन पुकारलेलं आहे. अशैक्षणिक कामातून मुक्ती, शिक्षक अभियोग्यता परीक्षेतून सूट, संच मान्यता धोरणाचा विरोध या सगळ्या मागण्यांसाठी आंदोलन केलं जात आहे. शिक्षकांना SIRच्या कामामध्ये जुंपलं जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलक शिक्षकांनी केला आहे. कोल्हापूर आणि नागपूरमधली आपण काही दृश्य बघतोय. राज्यभरातील शिक्षक हे सामूहिक रजेवरती आहेत. अशैक्षणिक कामांना शिक्षकांचा विरोध बघायला मिळतोय. कोल्हापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. हातामध्ये फलक घेऊन या सगळ्या शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि आंदोलन केलेलं आहे. तुम्ही शाळा बंद करून या आंदोलनामध्ये उतरलाय. महाराष्ट्र शासनानं गेल्या अनेक वर्षापासून चुकीचे आणि अन्यायकारक अशा प्रकारचे निर्णय शिक्षण क्षेत्रामध्ये घेतलेले आहेत. शिक्षकांच्यावरती अशैक्षणिक कामं लावल्यामुळं शाळांच्यामध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे आणि BLO सारखी कामं जी आहेत SIR ह्या कामांच्यामुळं शाळांच्यामध्ये 80% शिक्षक ह्या कामावरती गेल्यामुळं विद्यार्थ्यांचं प्रचंड अशा प्रमाणामध्ये नुकसान व्हायला लागले आहे. TET परीक्षा जी आहे ती सक्तीची केली आहे. खरं म्हणजे यापूर्वी नेमणूक झालेले शिक्षक जे आहेत, विशेषतः सन 2013 पूर्वीचे शिक्षक जे आहेत त्यांना TET सक्ती करू नये अशा प्रकारची आमची मागणी आहे. TET ही या शिक्षकांना रद्द केली पाहिजे आणि जर TET या ठिकाणी लागू केली तर अन्य राज्यांच्या प्रमाणे या जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारची TETची सक्ती घेतली पाहिजे. TETची मागणी करते. मात्र BLOचं सध्या काम सुरू आहे. SIRचं जे काम करत नाही त्यांच्यावरती कारवाई आहे ती प्रशासनाच्या वतीने केली जाते. प्रशासनाचा हा मुजोरपणा आहे. प्रचंड शिक्षकांच्यावर मानसिक दबाव आणलेले आहेत. मागच्या आपण बघितलं की काही देशामध्ये काही राज्यांच्यामध्ये याच दडपणामुळं अनेक शिक्षकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ही महाराष्ट्रातल्या शिक्षकांच्यावर वेळ येऊ नये त्यामुळं प्रशासनानं हे जे BLO आणि SIRचं काम लावलेलं आहे ह्या कामावर शिक्षकांच्या मानसिकतेचा विचार करावा. शाळेमध्ये शिक्षक नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हे अशा प्रकारचं मानसिक दडपण जर शिक्षकाच्यावर आणलं तर हे आम्ही कुठल्याही संघटना हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. त्यामुळे शासनानं आणि शासनातल्या सगळ्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी याचा विचार करावा आणि हे जे SIRचं आणि BLOचं जे काम चालू आहे त्याला मुदत वाढ द्यावी आणि ह्यासाठी वेगळा स्टाफ नेमावा. शिक्षकांना यामध्ये घेण्यात येऊ नये. खरं तर किती शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत? राज्यभरात हे आंदोलन आहे का? हे आंदोलन आहे. हे आंदोलन मध्यवर्ती संघटना, प्राथमिक शिक्षणाची मध्यवर्ती संघटना म्हणून आहे. राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा, माध्यमिक शाळा, महानगरपालिका, नगरपालिका शाळा यामध्ये सामील आहेत. जवळजवळ 2.5 ते 3 लाख शिक्षक या आंदोलनामध्ये आज सहभागी आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.